नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजकाल आमच्याकडे काय मौसमचं फिक्स नाही. सकाळी ऊन, दुपारी पाऊस, संध्याकाळी बरसणं. हे तर चालूच राहतं. हे व्हेरिएशन नॉर्मल आहेत आमच्यासाठी. बट द पॉइंट इज की मी बँकेत चालले. हा, काय सेन्स बनतो या गोष्टीचा? नाही ना. सोडा, असे सेन्सलेस गोष्टी मी बोलत राहते. फायनली रिच टू द बँक. असं मला वाटलंच होतं की शेजारी सेम बँकची दुसरी ब्रांच दिसली. मग अंडी मंडी शंडी करून एका बँक मध्ये घुसले. जसं मी माझे लाईफ डिसिजन घेते. लाईक दॅट ओनली. बेसलेस. ओके, गेट टू द पॉइंट. फायनली जे काम करायला आलं ते केलं आणि आउट ऑफ नो वेअर माझी नजर या स्टेशनवर गेली. तिथे त्यांनी कलर पेन्स आणि थोडीशी ड्रॉइंग ठेवली होती लहान बाळांसाठी, कारण ते डिस्टर्ब करू नये. मग स्वतःच्या अंगातला कलाकार जागून थोडीशी पेंटिंग करून आणि तिथे ठेवलेल्या क्रिसमस ट्री मध्ये स्वतःचं प्यारचं तोंड बघून वी आर बॅक टू द रोड. तसं पाहायला गेलं तर आता माझं बाहेर काहीच काम नाही, तर मी चुपचाप रूमला गेली असती तरी पण चाललं असतं. पण चालता चालता मला आठवलं की आपण आत्ताच बँकेतून आलोय, तर मग आपण शॉपमध्ये असं थोडस 5 मिनिटं पाहायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला हे नाही समजलं की हे 5 मिनिटात बाहेरची सनलाईट हे डार्कनेस मध्ये कशी कन्वर्ट झाली. यावर माझं एकच म्हणणं आहे, इफ यू नो यू नो. आता मी फायनली रूमवर जाणारच होते, पण पोटातनं आवाज आली की मॅडम जरा आमच्याकडे पण लक्ष द्या. मग मला आठवलं की ओ हा, ते पण इम्पॉर्टंट आहे. मग काय, शेजारच्या पेत्रुष्कामध्ये जाऊन थोडस पेटपूजा केली आणि आता मी चुपचाप रूमवर चालली होती. पण मला माझ्या रूममेटने आठवण करून दिलं की मॅडम तुमच्याकडे पाणी नाही. मग काय, बॅक टू द वर्क.